आप्पे अगं 7 जन्मासाठी तूच मागितलंस ना त्यासनी? हो ग मम्मी, मागितलं की. मग असं कसं ग? दोन्ही बाजूनी कसं बोलतेस तू? पण सुषमा, तू आप्पीलाच का कोंडीत पकडतीयस? तिची काय चूक आहे बरं याच्यात? अहो असं काय करताय तुम्ही? हा, आप्पीचं कुकू आहेत अर्जुनराव. अगं हो मम्मी, मान्य आहे की. अगं पण आपला नवरा नेहमी बरोबर असेल असं नाही ना. आणि मी कायम त्याच्या बाजूने उभं राहिलीये ना. कित्येकदा भांडली मी त्याच्यासाठी. सुषमा, पैसा माणसाला आंधळ बनवतो आणि अर्जुनरावांच्या बाबतीत तेच झालंय बघ. एकदा पैसा यायला लागला ना की मनच भरत नाही. अजून यावा असं वाटतं आणि तसंच त्यांना वाटत राहिलं. मग काय चुकीचं आहे त्यात? हा, घरात पैसा येतोय ना, मग झालं तर. अगं मम्मी, असं कसं म्हणतेस तू? अगं पण ते पैसे कसे येत आहे हे महत्वाचं नाही का? आप्पे, तुझे बापू एवढं इमानदार आहेत, पण आज काय अवस्था आहे घरची बघतेस ना. आज एक दिवस राणीत माणसं बसली नाहीत तर काय अवस्था झाली. पण सुषमा, सुखानं झोप लागती मला. अर्जुनला लागत होती का विचार? नव्हती लागत. बापू म्हणतात ना, बरोबर आहे मम्मी, खरंच नव्हती लागत त्याला झोप. कारण त्याच्या डोक्यात ना सतत तेच सुरू असायचं. आप्पीला कळलं तर काय होईल? दचकून उठायचा तू झोपेतनं. काय राव बापू, दिदे तुम्हाला कळणं कसं झालंय? मला नाही वाटत दाजींची काय चूक असेल. बघ दिप्या, तू भावनिकून विचार करू नकोस. काय नाही भावनिक बापू. अहो माझं काय चुकीचं आहे सांगा? अहो तुम्ही आजारी होता ना, ती दिवस आठवा जरा. अहो बापू, तुमचा जीव वाचायला पाहिजे. बरं, तुमच्या आजारपणाबद्दल दिदीला काय कळलं नाही पाहिजे? बरं, या सगळ्या परिस्थितीत दिदीनं परीक्षा दिली पाहिजे. यासाठी किती केलंय दाजींनी माहिती आहे की तुम्हाला? तर काय, तुम्ही आजारी होतात तेव्हा अर्जुनराव होते, त्यांनीच सगळं केलं आणि म्हणून तुम्ही आज धडधाकट व्हायचं. हो दिदे, बरोबर आहे मम्मीचं. अगं तू विचार कर, त्यावेळेला जर दाजी नसतं तर काय परिस्थिती असते आज? आज बापू तुझ्या शेजारी बसला असतं का? त्यावेळेस गेलो असतो तर बरं झालं असतं. तसल्या पैशाने इलाज करून घेण्यापेक्षा मी मला वाटतं अर्जुन चुकलाय. अहो बापू, काय मार्ग चुकलाय? तुम्ही काय केलं असतं सांगा बरं? अहो दिदीसाठी किती केलंय तुम्ही सांगा? अहो बापू, तुमच्या आजारपणाबद्दल दिदीला काय कळलं नाही पाहिजे यासाठी शपथ घेतल्या तुम्ही. आणि आप्या ग, त्यांच्या मनात पाप नव्हतं ग. त्यांनी त्या संकल्पासारखं स्वतःच्या स्वार्थासाठी केलं काही सगळं. हा दिदे, बरोबर आहे मम्मीचं. म्हणजे तू आता कशी वागतेस माहितीये का? आपलं दाजी आणि तो डोबळ्या एकसारखे आहेत असं वागतेस तू. नाही दिप्या, अजिबात नाही. मग काय फरक आहे या दोघांच्यात सांग बरं? अरे दिप्या, अर्जुन दिप्या, कायद्याच्या दृष्टीने दोघंही समानच आहेत. कायद्या विधीचं काय सांगू नका तुम्ही, माणूस म्हणून सांगा. अगं माणूस म्हणून अर्जुन कधी बी उजवाच आहे. दोघांच्यात तुलनाच होऊ शकत नाही बघ. मग झालं तर. बघ दिदे, बापू म्हणून बोललं, दाजी माणूस म्हणून कायम उजवच आहेत बघ. अरे हो दिप्या, पण अर्जुनने मला फसवलंय. त्यांनी माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेतलाय, माझ्याशी खोटं बोललाय तो. माणूस म्हणून चुकीचा वागलाय रे तो. बर, दाजी तुझ्यावर खोटं बोलली ती. का बोललो खोटं तुझ्यावर? कारण त्याला कळत होतं तो चुकीचा वागतोय. नाही दिदे, चुकत्यास तू. दाजी तुझ्यावर खोटं बोललं कारण दाजींचं तुझ्यावर प्रेम आहे. लय म्हणजे लय प्रेम आहे. अगं दिदे, आपल्या बायकोसाठी कोण करतं एवढं? अर्जुनचं खरंच तुझ्यावर लय प्रेम आहे ग. बापू, माझं प्रेम नाही का त्याच्यावर? माझं प्रेम आहे ना, म्हणून तर काय मम्मी, म्हणून तर जास्त त्रास होतोय मला. एका भ्रष्टाचारी माणसाचा भ्रष्टाचार उघडकीस आणला असताना मी, तर मला सुखाने झोप लागली असती. आता डोळ्याला डोळा लाग ना माझ्या. मला वाटते तू एकदा बोल त्यांच्याशी. बोलू, तो मान्य करायलाच तयार नाही बापू. तरी पण तू एकदा बोलशील का नाही त्याच्याबरोबर, तर तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर मिळतील बाळा. आणि तू जर गुन्हेगार म्हणून दाजींना भेटायला गेलीस ना, तर त्यांना लय घाण वाटेल बघ. आणि आप्या ग, जग काय बोलतं, काय विचार करतं, ह्याने त्यासनी काय बी फरक पडत नाही बघ. पण तू काय विचार करतेस ना, ह्यानी फरक पडतो. हे बघ आप्या, तू जा अर्जुनला भेटायला, तुझं उत्तर तुला मिळेल. त्या पिना लयच येड्यागत करायला लागली. तो अर्जाजवळ जेलात आहे ना, तवरच आपण हाकलून देऊ की ह्यांना. मावशी, सगळं करू आपण. थांब जरा, आता लगेच ह्यो विषय काढायचा नाही. तुझ्या
ए सुजा, सुजा, सुजा. हा काका. काय रे काका, काय आहे, काय झालं? ही जमीन मला नकोय. मला काम नाही करवत त्यात. त्यामुळं तू ही माझ्या नावावर केलेली जमीन मी तुला परत देतोय. तुला या जमिनीत काय पाहिजे ते कर. ही शेती कर नाही तर बिल्डिंग बांध. मला काय घेणं देणं नाही याच्याशी. विनय काका असा तडकाफडकी निर्णय नको घेऊ या ठिकाणी. अरे दादा, भावनेच्या भरात उगाच कशाला काय बोलतोयस तू? मी काहीतरी बोलत नाही. माझं ठरलंय. बाबा, आपीला एकदा घरी तरी येऊ देत, तिच्याशी बोला तरी आधी. ही नाव काढलं तेव्हा आपली होती माझ्या संग. आता गो बाया, ती तिथे होती आणि ती काय बी नाही बोलली. आता मावशी ती कशाला काय बोलल? तिची सही घेतली ना, याचाच राग आहे तिला आता. बाया बाया बाया, काय करावं आता ह्या पोरीचं. एक एक करून आख्या घराचा सत्यानाश करायला लागली. आधी काय तर नवऱ्याला जेलात टाकलं, आता काय तर सासऱ्याला शेत सोडायला सांगतीय. मला कुणी शेत सोडायला लावलेलं नाहीये. अहो मामनजी, भाऊजींना काय वाटेल विचार करा की. तेव्हा सही घेतली त्यानं फसवून, तेव्हा त्यानं याचा विचार केला होता का? अरे दादा, तू त्याचा बाप आहेस. अशी डोक्यात राख घालून घेतलीस ना तर सगळं सगळं बिघडल बघ. हे बघ तायडे, मी डोक्यात राग घालून बोलत नाही. मला आतून तुटल्यागत झालंय. आयुष्यात पहिल्यांदा असं वाटलं शेतात गेल्यावर की इथं परत नाही आलं पाहिजे आपण. हा, आणि त्यात त्या आप्पीनं भडकावलं असणार तुम्हाला, हाय का नाही? हा, मी सांगते ना. मावशी, आता त्यांना जे वाटतंय ते सांगतायत ना, ते तुम्ही सगळंच आप्पीवर कसं ढकलता हो? पिऊ, त्यांना बोलू देत काय बोलायचं ते. पण मला एवढंच म्हणायचंय, कोणाचा तळतळाट लागलेली जमीन मला नको आहे. अरे काका, तुझं आयुष्य गेलं रे त्या जमिनीत. पण आता याचा संबंध संपला माझा. आता गो बाया, मग आता तुम्ही काय करणार आहे घरात बसून? कशाला काय करायला पाहिजे? आराम करेल विनय काका. कामं करायला आम्ही आहोत की. काका, तू म्हणतोय ना तिकडे जायचं नाही, नको जाऊ. पण मी तिथं काय करणार नाही. अर्जाला शब्द दिलाय काका मी. मुद्दाम करतोस ना तू? आधी अर्जुन भाऊजींवर प्रेशर आणून त्यांच्याकडनं सही करून घेतलीस आणि आता म्हणे शब्द दिलाय. पिऊ, काय बोलतीये तू? अर्जुन स्वतः माझ्याकडे आला होता. तो स्वतः मला म्हणाला होता की मी आप्पीची सही घेऊन देतो, पण त्या बदल्यात मला अख्खी जमीन पाहिजे. तू ना आता मुद्दाम भाऊजींबद्दल खोटं बोलतोयस. ए पियू, अगं नवऱ्याशी असं बोलत असतात का? जरा नीट बोलत जा. आणि काय ग खोटं बोलतोय तेव्हा तो, त्याला काय मिळणार आहे? मावशे, त्या आप्पीला बोलायला हिला काय खपत नाही ना, म्हणून जीव तुटतोय हिचा. बस करा आता, यावरती चर्चा नकोय मला. अरे दादा, आठवडाभर शांत बस की, मग बघूयात काय करायचं ते. हो, आत्या म्हणते ते बरोबर आहे काका. तू जरा डोकं शांत ठेव या ठिकाणी, मग बोलूया आपण. काका, तुला वाटतंय तेवढा वाईट नाहीये मी. तुला जेव्हा पाहिजे तेव्हा जा शेताकडं, मला काही अडचण नाहीये. मी सांगितलं नव, माझ्यासाठी हा विषय संपलाय. रुपाली, चहा टाक माझ्यासाठी. करते. त्या आप्पीला थांबवायला काय झालं होतं? पण तिने तसं नसेल केलं. तिने त्याल वतला असेल, मीठ मिरची लिहून चांगली फोडणी दिली असेल. काय हो, मामनजींचं मनच नाही लागणार घरात. हो, असं काही झालं की त्याला शेतातल्या कामात मन रमवायची सवय आहे. मला पण कळत नाही आता काय होणार आहे त्याचं. त्याचीच चिंता वाटते बघ मला. आता जाऊ दे हा विषय. तो चिडलाय, त्याचा राग शांत झाला की मी बोलतो त्याच्याशी. रुपाली, विनय काकाला चहा टाक. हो. खुळीच आहेत बाप लेकर. लेक गेलाय बापासाठी जेलात आणि बाप म्हणतो मी शेतात जाणार नाही. खरंय, पण मावशे, अर्जाला ही बातमी दिली पाहिजे ना. हा, मग दिलीच पाहिजे. दम जरा. रुपाले, ए रुपाले, अर्जुनला डबा बनव, मी घेऊन जाणार आहे आज. अर्जया,
झालंय सगळे, कदमांशी बोलून क्लिअर केलं पाहिजे, काही होऊ दे. ते आले समजा इकडं ना, तर त्यांना सांगू की कदम बाबा, हे बघा जे काय झालंय ते फक्त एकदा ऐकून तर घ्या. नाहीच ऐकणार ते. मावशी तुम्ही काय ग बाया, बघवणं झालंय तुझ्याक. कसली अवस्था करून ठेवली र तुझी त्या अप्पीनं. मावशी तुम्हाला मी आज नाही ओळखत, तुम्ही हीच तर माझ्या बघायला आलाय, माझी अवस्था बघायला आहे ना. आता तुला काय समजायचं असेल ते समज. पण हे बघ, जेवण आणलं का नाही तुझ्यासाठी? हा, आणलं का तुझ्या त्या लाडकीनं? हा, आणि त्याचं आणि काय नको बाबा, फुकट कानफाटी नाव पडलंय माझं. अजून तुला काय सांगायला गेलं तर तुला वाटल की मी मुद्दाहून सांगते. राहू दे, नाही सांगणार. राहू द्या, जावा, नका सांगू. पण ऐक ना अर्जुन, अरे तिकडं घरात काय काय चाललंय. पण ते घराचं सोड, पण त्या शेताचं बाया बाया. शेतात काय? नाही नको, मी नाही सांगत. ओ मावशी, शेतात काय? नाही नको नको. मावशी बोला. म्हणजे तुला काय माहित नाही का काय? अरे त्या आप्पीनं इनायकरावांच्या शेतात नेलं त्यांना, आणि ती त्यांच्या नावाची पाटी काढायला लावली. आणि मग इनायकराव आलं आणि ते सुजाजवळ ती पाटी दिली आणि म्हणले मला नको ते शेत म्हणून, मी नाही जाणार आता शेतात. मावशी उगाच तोंडाला येईल ते बोल नका. मला वाटलंच तुला खरं नाही वाटणार. दम दाखवते. हे बघ हे बघ हे बघ बघ. खरंच कदम म्हणले का की नाही जाणार शेतात म्हणून? हा मग, अरे किती सगळ्यांनी समजवलं पण त्यांनी नाही ऐकलं. ते म्हणले अर्जानी पापाच्या पैशानी ती जमीन घेतली, मला नकोय म्हणून. नाही म्हणजे हे शब्द त्यांचे नव्हते, त्या आप्पीचेच होते. मावशी तुमचा स्वभाव माहितीये मला, मस्त तिखट मीठ लावून सांगताय ना सगळं. ए अर्जा, हे बघ, मला माहितीये तुझं आणि माझं काय पटत नाही, पण मला ना खात्री आहे हे ना सगळं तू तुझ्या बापासाठी केलंय. पण तिला कळत नाही ना ते. मावशी जावा तुम्ही, निघा. काय ग बाया, बिचार लेकरू. अरे एवढं हुन बी किती र प्रेम करतो तिच्यावर, पण ती पक्की उरफाट्या काळजाची आहे. ती म्हणती माझं सगळं संपलंय म्हणून. हो मावशी, आता निघता का? जाते आणि तेवढं जेवण करून घ्या. काय ग बाय, माझ्या लेकराचा चेहरा किती ग. मावशी जाऊ. जाते. खतम. आहो ही पाटी नाही काढायला पाहिजे होती तुम्ही. कदम तुम्ही नाही हो. ही पाटी तिथे लागावी म्हणून जीवाचा लय आटापिटा केला होता मी. अप्पे तू पण हे नाही करायला पाहिजे होतं. माझ्या आणि कदमांच्या मध्ये नाही यायला पाहिजे होतं. लय मोठी चूक केली तू अप्पे, लय मोठी चूक केली. काय चूक केली मी अर्जुन? कलेक्टर मॅडम, ही चूक केली आहे तुम्ही. आता तुझ्या कामावर बोट ठेवायला कोणाला जागा सापडणार नाही बघ, कारण ही जमीन मी सोडली. ही माझी चुकी आहे. तू का नाही थांबवलंस कदमांना? उलट तू पाटी काढूनच कशी दिलीस? अर्जुन तुला माहिती का बाबांची काय अवस्था झाली होती तिथं? तर तूच काढायला लावलीस पाटी. मी कशाला काढायला लावू? अरे मी ऑफिस मधून निघाले होते, जाता मी बाबांना शेतावर भेटायला गेले होते. मला काय दूध खुळा समजतेस का अप्पे? तुला विश्वासच ठेवायचा नाही म्हणल्यानंतर काय? अर्जुन तुझ्या या सगळ्या वागण्याचा जितका मला त्रास झालाय ना, त्यापेक्षा जास्त त्रास जर का कोणाला झाला असेल ना तर ते बाबा आहेत. अप्पे गबस ग तू. नाही खरं तेच सांग. तुझं नाही घ्यायचं खरं मला. हळू बोल. अप्पे तुला सांगतो, कदमांच्या मनात विष कालवतीयस तू. अर्जुन तू काय बोलतोयस कळतंय का तुला? तोंड सांभाळून बोल जरा. आणि त्यांना हे पण सांगितलं असेल ना तू की मी तुझ्याकडून सही करून घेतल्यामुळे किती लोकांचं वाटोळं झालं, किती लोकांची वाट लागली. अरे एक मिनिट, तिथे यश मामा होता. मी आता त्याला फोन लावते, त्याला हिथं बोलवते, तुझ्या डोळ्यासमोर त्याला विचार. अप्पे तुला परत सांगतोय मी, माझ्या आणि कदमांच्या मनात विष कालवू नकोस, त्यांच्यामध्ये येऊ नकोस. अर्जुन मान्य कर की तू चुकलाय. मान्य करू कुणा पुढं? तुझ्या पुढं मान्य करू? मला विषय निघाला तरी अंगावर काटा यायला लागलाय. कारण तू एकाच गोष्टीवर अडून बसलीस ना अप्पे.
त्या दिवशी तर काय फाईल घेऊन आले होते मॅडम. पण त्या फाईलमध्ये काय होतंय माहितीये का तुला? 100% माहितीये मला काय होतं त्या फाईलमध्ये. स्वतःच्या नवऱ्याने केलेल्या गुन्ह्यांची लिस्ट काढून आणली असशील तू, है ना? बाकी काय असणार आहे? अर्जुन तुला भेटायला येतं ना, लय काय काय मनात दाटून येतं रे. असं वाटतं गेल्यानंतर आपल्या मनातलं सगळं बोलून मोकळं व्हावं. पण इथं आल्यानंतर नवरा दिसतच नाही, अर्जुन दिसतच नाही, गुन्हेगार दिसतो. म्हणूनच ते पैसे पण पकडून दिलेस ना, सापडत नव्हते तरी पण. त्या झाडावरच्या पैशांबद्दल तर तू बोलूच नकोस. अरे आईची आठवण येते म्हणून त्या झाडावर चढून बसायचंस ना. मला तसं सांगितलं होतंस ना तू रोज त्या झाडावर पैसे लपून ठेवायचास. अरे रोज. आणि ते असले म्हणजे लाचेचे अर्जुन. आणि वर तुझी अपेक्षा आहे की मी हे पकडून द्यायला नव्हतं पाहिजे. म्हणजे माझं चुकलंच ग, माझं सगळंच चुकलं की तुझ्याकडून कसली का होईना अपेक्षा ठेवली. अपेक्षा ठेवायलाच नाही पाहिजे होती. आपे मी तुला परत सांगतोय, माझ्या आणि कदमांच्या मध्ये येऊ नकोस. अर्जुन मी नाही सांगते त्यांना माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून. आपे तू लय सगळ्यांना समजून सांगतेस ना, भारी भारी लय भाषण देतेस भारी भारी. कदमांना का नाही सांगितलं समजून? काय समजवायला पाहिजे होतं मी? अरे हा, एका गुन्हेगाराला, भ्रष्टाचाराला तू कशी मदत करशील ना अर्जुन? तुझी तत्व वाढवेली असतील. याची चेष्टा नको करू. काय पण म्हणा, तुला माणसांपेक्षा नात्यांपेक्षा तुझी तत्वच लय प्यारी आहेत, है ना? ती यायलाच नव्हतं पाहिजे. हा, नव्हतं यायला पाहिजे. कारण काय होतं माहिती का, तू इकडे आलीस ना, माझं डोकं फिरतं. असं वाटतं सगळं तोडून फुडून फेकून द्यावं सगळं. हो हो हो, चालली मी, नाही थांबते इथं. अर्जुन पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्यांनी कोणी हे पैशांबद्दल या पार्टीबद्दल तुला सांगितलंय ना, त्यांना आपलं हित नकोय. आपलं हित फक्त तुलाच कळतंय ना. मी येते. नको येऊस. मला नाही भेटायचं तुला, तुझं तोंड पण बघायचं नाही मला. अगं तुला उलट्या होत्या तर मळमळते पण, आहे ना? काय झालंय? कॉंग्रॅच्युलेशन्स कलेक्टर मॅडम, तुम्ही आई होणार आहात. टूटताना टूटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी. सरताना सरते वेळ का सांगना, तुटताना तुटतो जीव हा. हरलेले श्वास है, सुकलेली पावले, मन मागे ओढते, अडखळते अन पडते का. माझे सारे जिथे काही नाही तिथे, मन तरीही सारखे घुटमळते अन रडते का. नसताना असतो हा भास का सांगना, तुटताना तुटतो जीव हा.